सविस्तर माहिती करतात। थेट जाऊया आता मुंबईनंतर साताऱ्यामध्ये, कारण साताऱ्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। नदीकाठी शेत जमीनही पाण्याखाली गेली आहे। पावसामुळे भात शेतीचं सुद्धा अतोनात नुकसान आहे। अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शशिकांत, काय सध्या परिस्थिती आहे साताऱ्यामध्ये? नक्कीच लागवीची जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातला जो काही पश्चिम घाट परिसर आहे, महाबळेश्वर असेल, नवजा असेल, कोयना नगर असेल, पाटण असेल किंवा घाटपट्ट्यामध्ये या मोठ्या प्रमाणात पावसानं 2 दिवसापासून हजेरी लावलेली आहे। पूर्वेकडील भागात मात्र ऊन पडतंय, परंतु पश्चिम घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि यामुळे कोयना धरणातून 10,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोयना धरण केव्हा भरणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं। मात्र कोयना धरणात 100 टीएमसी न भरलेला आहे। फक्त कोयना धरणात 4 टीएमसी पाणीसाठा धरण पूर्ण होण्यासाठी पाण्याची गरज आहे आणि त्यामुळे धरणातून येणारा फ्लो आहे तो सगळा फ्लो हा कोयना नदीत सोडण्यात येतोय। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनानं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं पूर्वी या 4 दिवसापूर्वी चिपळूण परिसरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली, त्यामुळे पायथ्या विद्युत ग्रहामार्गे सोडण्यात आलेलं पाणी हे त्या ठिकाणी बंद करून वीज निर्मिती बंद केली गेलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। यंदा विजेचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हा तिन्ही प्रश्न आहेत ते आता पाऊस चांगला पडल्यामुळे निकाली लागलेला आहे। कोयना धरणात आता मुबलक पाणी साठा आहे। सोबतच कोयना नदीपात्रा शेजारील जी काही जमीन आहे या जमिनीमध्ये अद्याप पाणी सुरूच पाणी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये भात शेती होते। या भात शेतीचा फटका, या भात शेतीला मोठा या पावसाचा फटका आहे। कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याचा फटका बसलेला आहे। सोबतच 4 दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आणि यामुळे पूर्वेकडील जी काही गावं होती, कराड असेल किंवा पाटण असेल, हेळवाक असेल, या परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आणि त्याचे जे आता पंचनामे आहेत ते देखील आता मोठ्या प्रमाणात करण्याची सुरुवात झालेली आहे। सोबतच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या ठिकाणी भेट घेऊन सगळ्यांना धीर दिलेला आहे। सोबतच त्यांना मदती शासनाकडून लवकरात लवकर मिळवून देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलेलं आहे। सोबत त्यांना प्रशासनाला देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। लागवीजी अगदी शशिकांत, तुम्ही असेच आमच्या समवेत